वर्ध्यामध्ये महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून कोण लढणार अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या आणि अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सुटली असताना शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडून तुतारी जी आहे ही तुतारी काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी हाती घेतली आहे आणि ते ही तुतारी वाजवणार असाच एकूण चित्र आहे। अशात नेमकं ही जी जागा आपल्याला मिळाली कशा पद्धतीनं या जागेसाठी आपला पाठपुरावा राहिला आणि काय याच्यामधलं तथ्य होतं नेमकं काय सांगाल? नाही, मी स्वतः लोकसभा लढण्याकरता असं फारसा इच्छुक नव्हतो। फक्त ज्यावेळेला काँग्रेस पक्षाकडनं विचारणा करण्यात आली होती राहुलजींच्या ऑफिसमधून मला कॉल आला होता काही महिन्यापूर्वी आणि ते बोलले होते की वर्धा लोकसभा तुम्हाला लढवावं लागेल कदाचित। तर मी त्यांना बोललो होतो की साहेब माझी आर्थिक परिस्थिती ही लोकसभा लढण्यासारखी नाही आहे, माझ्यापेक्षा जर कुठला सक्षम उमेदवार तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही पहा, त्याचा विचार करा, परंतु आर्थिकदृष्ट्या मी सक्षम नाही आहे लोकसभा निवडणूक लढण्याकरता। तरी पण जर पक्षाला वाटत असेल की अमर काळेची पक्षाला आवश्यकता आहे, निवडणूक लढवावंच लागतं, तर मग ठीक आहे, मी निवडणुकीला तयार आहे, फक्त तेवढं मी सक्षम नाही फायनान्शियली, हे मी स्पष्ट केलं होतं आणि म्हणजे विरोध असा दाखवलाच नाही होता। आम्ही फक्त जी माझी बाजू आहे त्यांच्यासमोर ठेवली, त्यांनी त्यांना क्लिअर सांगितलं होतं की पक्षाला गरज असेल तर अमर काळे तयार आहे पक्षाकरता। आता त्यानंतर शरद पवार साहेबांनी समर्थन दिलं किंवा तुम्ही आता तुतारी हाती घेताय, कसं पुढचं चित्र असणार आहे? जे स्थानिक नेते असतील किंवा एकूणच इथले वरिष्ठ नेते असतील यांच्याशी ताळमेळ कसा जोडून येईल? नाही, सर्वांसोबत चर्चा करूनच हा निर्णय झालेला आहे। मी आमचे काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत, रणजित बाबू असेल, वीरेंद्र जगताप साहेब आहेत, शेखरजी शेंडे आहेत, या सर्वांसोबत चर्चा करून नरेशचंद्र ठाकरे साहेब आहेत, सर्वांसोबत चर्चा केली, सर्वांचा विचार घेतला, सर्वांनी सांगितलं की इतर कोणत्याही उमेदवारापेक्षा तू आमच्या जवळच आहे, त्यामुळे बिलकुल गो अहेड, तुम्ही तयारी करा आणि बिलकुल तुतारी चिन्ह घ्या, आम्ही सोबत आहोत, हे काँग्रेसच्या लोकांनी सांगितलं। सुरेश देशमुख साहेबांसोबतही बोलणं झालं, राजूभाऊंसोबत बोललो होतो, सर्वांना आता काही लोकांच्या भेटी झाल्या, काही लोकांच्या भेटी घ्यायच्या आहेत आणि राष्ट्रवादीच्यासुद्धा लोकांनी मला पूर्ण समर्थन दर्शवलं आहे। काही लोकांच्या भेटी आज उद्या घेईल आणि त्यांचासुद्धा निश्चित समर्थन मिळेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। या दरम्यान काँग्रेसचं पंजा जे चिन्ह आहे हेच घेऊन तुम्ही आजपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचले आहात, आता यावेळी तुतारी घेऊन तुम्ही पोहोचणार, कसा ताळमेळ जुळून येणार आणि त्यासाठी कार्यकर्त्यांना काय संदेश असेल किंवा कशा पद्धतीने हे करा? हा सर्व जो काही विषय आहे तो आमचे सर्व कार्यकर्ते बिलकुल लोकांपर्यंत पोहोचवतील। सर्वात महत्त्वाचा विषय फक्त इतका आहे की सातत्यानं पहिल्यापासून आम्ही काँग्रेसकरता आग्रही होतो, पहिल्यापासून। मी तर सांगतो की माझी परिस्थिती नसताना मी तयार होतो न लढायला, काही विषयच नव्हता। पहिल्यापासून आम्ही आग्रही होतो की वर्धा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकरता सुटला पाहिजे, त्याच्याकरता आम्ही दिल्ली वाऱ्या केल्या, राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांना भेटलो, आमचे चेनिथिला साहेबांना भेटलो, अशोक गहलोत, तुमचे जे मुकुल वासनिक साहेब आहे, जे आपले याचे चेअरमन आहे या कमिटीचे, त्यांना भेटलो, अलका लांबाजींना भेटलो, सर्वांना भेटलो। सर्वांकडे प्रयत्न हाच केला की काँग्रेसकरता तुम्ही वर्धा जिल्हा सोडून घ्या, परंतु वरच्या पातळीवर याच्यामध्ये यश आलं नाही, कारण की विदर्भामध्ये 11 जागा आहेत लोकसभेच्या, 11पैकी 10 जागा लोकसभेच्या ह्या काँग्रेस आणि शिवसेनेने वाटून घेतल्या आहे, 10 जागा, एकच जागा फक्त राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये आली आहे। त्यामुळं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं होतं की ठीक आहे आम्ही वर्धा सोडतो, पण वर्धा सोडत असेल तर एखादा दुसरा मतदारसंघ आम्हाला द्या, पण ते काही शक्य नव्हतं। त्यामुळे आता अशा याच्यावर हे येऊन गेलं की आता शेवटी तुतारी चिन्ह घेऊन मीच इलेक्शन लढवावं असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मला प्रपोजल दिलं, ऑफर दिला। नंतर काँग्रेसच्या नेत्यांसोबत मी चर्चा केली, त्यांची संमती घेतली, त्यांची परवानगी घेतली, नानाभाऊ बोलले, चेनिथिलाही बोलले, चेनिथिला साहेबही बोलले आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही तुतारी चिन्ह घ्या, आता आपल्याला देशातून भाजपाला दूर करायचं आहे, त्यामुळं आपली इंडिया आघाडी आहे आणि इंडिया आघाडीचा घटक राष्ट्रवादीसुद्धा आहे। आता ॲडजस्टमेंटमध्ये वर्धा लोकसभा सुटला नाही तर हरकत नाही, तुम्ही तुतारी घेऊन वर्धा लोकसभामधून निवडणूक लढवा अशी काँग्रेसच्या नेत्यांनी संमती दिली आणि जेव्हा मी फॉर्म भरेल त्याच्या पहिले सोनियाजींनासुद्धा मी दिल्लीला जाऊन भेटणार आहे आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन मग नंतर मी इथे लोकसभेचा फॉर्म भरणार आहे। भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी तुम्ही तुतारी हाती घेतली आणि या दरम्यान राष्ट्रवादीचे जे काही इच्छुक नेते होते, ज्यांना प्रगल्भ इच्छा होती तिकीट मिळेल किंवा उमेदवारी मिळेल, अशा उमेदवारांना काय समज तुमचा असेल, कशा पद्धतीनं त्यांच्यासोबत तडजोड काय करा?
नाही, त्या संदर्भात मी जयंत पाटील साहेबांसोबत सुद्धा बोललो होतो की आणि जितेंद्र रावड साहेबांसोबतही बोललो की म्हटलं तुमच्या पक्षातूनच 5-5, 6-6 लोक इच्छुक आहे. त्याच्यातलं एक हर्षवर्धन देशमुख साहेबांनी मग नकार दाखवला होता. पण बाकी लोक जे होते ते बाकी लोक जे इच्छुक आहे ते आता मी त्यांना बोललो की म्हटलं त्यांची नाराजी नको व्हायला, तुम्ही त्यांच्यासोबत पहिले बोलून घ्या आणि त्यांच्यासोबत बोलल्यानंतर मग आपल्याला निर्णय करायला बरं जाईल. तर ते बोलले की त्यांची चिंता तुम्ही करू नका, त्या सर्वांसोबत जे राष्ट्रवादीचे लोक इच्छुक होते त्यांच्यासोबत मी स्वतः बोलेल, तुमच्यासोबत एक बैठक करून देईल आणि नंतर त्याचा विषय काही प्रॉब्लेम राहणार नाही. 2019ची निवडणूक जर पाहिली तर 53% मतांनी मताधिक्य जे आहेत या वर्धा लोकसभेत भाजपनं मिळवलं होतं. अशात या 53%ला मायनस करण्यासाठी काय आपली रणनीती असेल? नाही, राजकारणामध्ये दिवस बदलत जातात, तशी परिस्थिती बदलत जाते. जी परिस्थिती 5 वर्षापूर्वी होती ती परिस्थिती 5 वर्षामध्ये नंतरही राहील असं राहत नाही कधी. कारण की आता माझाच अनुभव घ्या, मी 2004ला मी 25,000 मतांनी निवडून आलो होतो. आता मग आणि 2009ला 3,000 मतांनी पराभूत झालो. तर 25,000 मताचा लीड कापला गेला नाही तर मतदारसंघामध्ये. त्यामुळे ती काही परिस्थिती राहत नाही. त्यावेळेला लोकांच्या अपेक्षा होत्या, त्यामुळे लोकांनी भरभरून मतदान केलं. भारतीय जनता पक्षाकडनं अपेक्षा होत्या. 53% मतदान जिल्ह्यामध्ये पक्षाने घेतलं, कारण की लोकांच्या अपेक्षा होत्या. जर यदाकदाचित या 10 वर्षामध्ये लोकांच्या अपेक्षा जर खऱ्या ठरल्या असत्या तर हे BJPचं 53%चं मतदान पुढच्या 60%वरही गेलं असतं. परंतु आता अशी परिस्थिती आहे की 10 वर्षामध्ये त्यांनी दिलेल्या कुठल्याच आश्वासनाची पूर्तता केली नाही. या देशातला प्रत्येक घटक हा भारतीय जनता पक्षावर नाराज आहे. देशातला युवक असो, देशातली महिला असो, देशातला शेतकरी असो, देशातला नोकरदार असो, प्रत्येकजण हा देशातल्या या भारतीय जनता पक्षापासून परेशान आहे. आणि भारतीय जनता पक्षाला आता सत्तेपासून दूर खेचण्याची वेळ ही आलेली आहे. आणि लोकांचा जो रोष भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधामध्ये आहे, येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून या देशातला सुजाण नागरिक आपला भारतीय जनता पक्षाचा वर असलेला रोष हा निश्चित व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीच शंका नाही. भारतीय जनता पक्षाच्या संदर्भातला असलेला सर्वसामान्य माणसामधला रोष जो आहे हा येत्या निवडणुकीमध्ये तो व्यक्त करेल अशाच प्रकारचा विश्वास जो आहे तो माजी आमदार अमर काळे यांनी व्यक्त केला आहे. आणि पुढील काळात यांच्या माध्यमातून तुतारी वाजवत कशा पद्धतीनं निवडणूक जिंकता येईल अशा प्रकारची रणनीतीसुद्धा ते आखतात आहे. यात कितपत यश होतं तेच पाहणं महत्त्वाचं आहे. एकनाथ चौधरी, ABP माझा, RB वर्धा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.